नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अटकेची शक्यता कमी। नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीमध्ये कोकाटेंना विश्रांतीची गरज, डॉक्टरांचं मत। आज कोकाटेंची एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता। नाशिकमधील शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षेवर स्थगितीसाठी कोकाटेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव। आज सुनावणी, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। मुंबईत अजित पवारांना बाजूला ठेवत भाजप आणि शिंदे सेनेच्या 150 जागांचा फॉर्म्युला निश्चित। उरलेल्या 77 जागांवर लवकरच तोडगा। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची दुसरी बैठक। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस आणि मनसेला खिंडार। माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीच जिंकणार, शिंदेंना विश्वास। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या आज जाहीर सभा। एपस्टाईन फाईल्समुळे भारतात राजकीय भूकंप होण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केलेली एपस्टाईन फाईल आज अमेरिकेत उघडली जाणार। साताऱ्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंभोवती अडचणींचा डोंगर। राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेचं तात्काळ निलंबन, तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांची अज्ञातांविरोधात तक्रार। खोट्या सह्या घेऊन जमिनीची कागदपत्र तयार केल्याचा दावा। संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशारा। पंढरपूरमधील विठ्ठल मूर्ती पूर्ण सुरक्षित, मंदिर समिती सह अध्यक्षांचा निर्वाळा। वज्रलेपाबाबतचा अहवाल फेब्रुवारीमध्ये शासनाकडे सुपूर्द केल्याची ही माहिती। दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई। 9वा आरोपी यासिर अहमद डार अटकेत। बॉम्ब स्फोटाच्या कटात यासिर सक्रिय सहभागी होता। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली शेवटची 5वी टी20 मॅच आज। 2-1 ने आघाडी घेतलेल्या भारताला मालिका विजयाची संधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।